हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। 13 मे रोजी मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, फडणवीस आज वाटप करतील। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। धंगेकरांना स्टंट करायची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ। धंगेकरांच्या पुण्यात पैशांचे ट्रक आल्याच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळांची टीका। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, याउलट त्यांना आम्ही सत्तेच्या बाहेर काढू। शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही। राज ठाकरेंच्या फतव्याच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। नाशिक महानगरपालिकेत 800 ते 900 कोटींचा भ्रष्टाचार, शिंदेंच्या मार्गदर्शनात नगरविकास खात्यात घोटाळा, संजय राऊतांचा आरोप। माझ्या नादी लागू नकोस, तू किस झाडकी पत्ती। येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय, पारनेरच्या सभेत अजित पवारांचं विधान। अजित पवारांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले। अजित पवारांनी केलेल्या टीकेवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। हनुमान मंदिराच्या पूजेसाठी मी तिसगावला गेलो होतो, लोकांच्या आग्रहामुळे खुर्चीवर बसलो। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांकडून स्पष्ट। नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी, उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी पिकांना मोठा फटका। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा, तर पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा इशारा। मी पंतप्रधान मोदींसोबतही डिबेट करायला तयार, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना चर्चेसाठी आव्हान। भाजपा नेते देवराजे गौडा पोलिसांच्या ताब्यात, गौडा यांच्यावर महिलेचा लैंगिक छळ आणि जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।